म्हणून तर त्यांनी छोटासा रामसेनचा किल्ला निवडलेला की पटकन घेता येईल, सैनिकांना विश्वास देता येईल, आपण जिंकू शकतो. तो बहादूर खानाला सांगतो एक एक फतेह देतो बहादूर एक. आणि बहादूर खान 30,000 फौजनिशी आला. पुन्हा रामसेनला बेडा पडला. आमचा रामाजी पवार 300 मावळ्यांशी झुंजतोच. 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, या बहादूर खानालाही काही करता येईना. शेवटी बहादूर खानानं आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. आता अशी एखादी बैठक बसली की हमखास त्याच्यात एखादं किरक असतं, तिसरंच काहीतरी काढतं. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल तर 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे या तिन्ही पैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या ठिकाणची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढे ते असतातच. ते बहादूर खानने विचारलं क्या किया जाए, नेमकं हे तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं, बोलो हुजूर इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. कशा डोक्याला 2.5 वर्ष झाले राव किल्ला इथं राहू देणार त्यांना, आपला आपण नवा बांधू. आता त्यानं चेष्टेत सांगितलेलं, बहादूर खान सिरियस घेतलं. सही बात बोला. त्याच्या डोक्यात डाव वेगळाच होता. त्याच्या लक्षात आलं तोफा खाली ठेवला तर गोळा किल्ल्यावर पोहोचत नाही, पण मराठ्यांचा गोळा आला तर तोफा मागं घ्याव्या लागताय. आता मराठ्यांचा रामसेन जिंकायचा तर एकच पर्याय, रामसेनच्या उंची इतका त्याच्या समोर दुसरा किल्ला उभारायचा आणि त्याच्यावर तोफ मारा करून रामसेन सायबंदी करायचा. 6 महिने रामसेनच्या परिसरातली लाकडं तोडत होता तो. सगळी झाडं तोडून जेवढी लाकडं मिळाली त्या सगळ्या लाकडांच्या बळावर रामसेनच्या उंची इतका त्यांनी प्रचंड मोठा लाकडी दमदमा उभा केला, ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येतील आणि 500 मोगल उभा राहतील. 6 महिने काम चाललंय. आमचा रामाजी पवार बघतोय, चालू द्या काय सगळं. 6 महिने काम झालं, सज्जता झाली. बहादूर खानानं सांगितलं तोफावर नेऊन ठेवा. 50 तोफा वरही नेल्या. आता उद्या सकाळी तोफ मारा चालू. उद्या रामसेन आलाच. त्या रात्री बहादूर खान निवांत झोपला. आता कटकट नाही, उद्या येतोय किल्ला ताब्यात. आणि बरोबर त्याच रात्री 1-1:30च्या सुमारास 100-1 मराठे परत किल्ल्यावरनं खाली आले. सरळ बहादूर खानाच्या छावणीत घुसले. सपासप कल्पकापी चालू केली. बहादूर खान खडबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर. कहूं थे मराठे हुजूर, कहा गए? संतापलेला बहादूर खान पण करतो काय? सकाळची वाट बघितली. दुसऱ्या दिवशी सकाळी शाही हत्तीच्या अंबारीत बसला. त्या लाकडी दमदम्यावर 50 तोफा दारोगळा ठासून भरलेला वातान बाहेर काढलेली. आता इशारा झाली की तोफ मारा चालू. आणि बहादूर खानाने इशारात केली, हातात पेटती मशाल घेऊन. त्याचा माणूस ती तोफेची वातान पेटवायला गेला, पण त्याच्या तोफेची वातान पेटायच्या अगोदर रातोरात मराठ्यांनी त्या लाकडी दमदम्याच्या खाली पेरलेल्या सुरुंगाचीच वातान पेटली. थोय 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 आणि प्रचंड मोठा आवाज झाला. धडाम आणि तो बलाढ्य लाकडी दमदमा ढासळला. 500 मोगल 50 सैन्य त्याच्या खाली गाडलं गेलं. बहादूर खान विवशाने निराश कोसळल्या लाकडी दमदम्याकडे बघत बसला आणि त्याला पाहून आमचा रामाजी पवार कडे आणला. बहादूर खान, जाऊन सांग तुझ्या औरंग्याला स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. संभाजीराजे या रामसेनवर लक्ष ठेवून होते. रूपाजी भोसले, मानाजी मोरे या रामसेनला सतत रसद पुरवत होते. 3-3.5 वर्ष झाली. अखेर औरंगजेबाचं बहादूर खानालाही पत्र आलं, तुम सिर्फ नाम के ही बहादुर हो, काम के नहीं. आओ वापस प्रमोशन. त्याला प्रमोशन वर उचललं. आप कौन जाएगा? अला कासम खान किरमान. हुजूर हम जाएंगे, हम देंगे रामसेन. कासम खान, मुझे रामसेन चाहिए. कासम खान आला, रामसेनची टकरा घेत राहिला. 4 वर्ष झाली, 4.5-5 वर्ष झाली, 5.5 वर्ष झाली. रामसेन अजिंक्यच राहिला. आमचे शिवाजी महाराज सांगायचे, माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी जर 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. संभाजी महाराजांनी रामसेन नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360 औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? सर्जा संभाजी राजांचा. औरंगजेब वैतागला.
भर दरबारात त्यांनी डोईवरची पगडी काढली, खाली आपटली आणि कडाडला. जोपर्यंत त्या संभाजीराजांना पराभूत करत नाही, डोईवर पुन्हा बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच नगरला गेला औरंगजेब. मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पगडी नव्हती. संभाजी महाराजांनी ते भाग्य परत त्याला मिळूच दिलं नाही. आयुष्यभर बोडक्या डोक्याने सह्याद्रीशी टकरा घेत राहिला औरंगजेब, पण त्याला पुन्हा पगडी घालता आली नाही. हे शौर्य होतं संभाजीराजांचं. त्याच वेळी औरंगजेबानं काम केलं. संभाजी महाराज आपल्याला अडोपत नाही हे लक्षात आलं. त्यांनी जंजिराचा सिद्धी स्वराज्याच्या विरोधात उभा केला, इंग्रजांना स्वराज्याच्या विरोधात उभा केला, पोर्तुगीज स्वराज्याच्या विरोधात उभा केला. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 नाही 6 नाही 7 8 9 10 11 12 आघाड्या स्वराज्याच्या विरोधात उभा केल्या. आणि त्या 12 आघाड्यांची निकराची पंजे फाड करत सेना पुरंदर संभाजीराजे दौडत राहिले, स्वराज्य संवर्धित करत राहिले. दिवस पावसाळ्याचे. संभाजी महाराजांच्या लक्षात आलं, औरंग्यासारख्या कलिकाळाशी झुंजायचं तर बळ हवं, सामर्थ्य हवं, संपत्ती हवी. आणि म्हणूनच संभाजी महाराजांनी विलक्षण चाल टाकली. पावसाळ्यात मोगलांच्या हालचाली मंदावतात. औरंगजेब नावाचा अजगर ज्यावेळी स्वराज्याच्या अंगात पसरला होता, संभाजी महाराजांनी या अजगराच्या उरावरनं झेप घेतली. ती थेट कर्नाटकात मैसूरच्या चिड्डीवर राहिला तडाखा दिला. मैसूर काबीज केलं, व्यंकोजी राजाला सोबत घेतलं आणि कर्नाटक काबीज करत संभाजी महाराज आंध्र प्रदेशात गेले. आंध्रातले 80 राजे मांडलिक केले. तिथून संभाजीराजे तामिळनाडूत गेले, तामिळनाडू काबीज केलं. कावेरीच्या तटावरचा पाषाणकोट जिंकला. पाषाणकोटवर भगवा फडकला. जगाच्या पाठीवरचं पहिलं बुलेट प्रूफ जॅकेट संभाजी महाराजांनी या पाषाणकोटच्या लढाईत तयार केलं. पहिलं संभाजी महाराजांनी आपला गंगाराम वाणी नावाचा एक सरदार बिहारला पाठवला. बिहार हाती आलं, पाठण्यावर भगवा फडकला. मराठी फौजा बंगालमध्ये घुसल्या, बंगाल काबीज केलं. कोलकात्यावर मराठ्यांच्या घोड्यांच्या टपा कडाडल्या, कलकत्त्यावर भगवा फडकला. म्हणजे आताच्या हिंदुस्थानचा जर विचार केला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, गोवा, राजस्थान, आंध्र, तामिळनाड या 9 राज्यांवर संभाजी महाराजांची सत्ता आहे. या 9 राज्यांवर संभाजी महाराजांनी भगवा फडकवला. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेवढं स्वराज्य होतं त्याच्या 5000 किलोमीटरनी संभाजी महाराजांनी स्वराज्य वाढवलं. महाराजांच्या काळात जेवढा खजिना, जेवढं सैन्य होतं त्याच्या 5 पटीनं संभाजी महाराजांनी वाढवलं. महाराजांच्या काळात जेवढे किल्ले होते तेवढे ते राखलेच, पण खोलगड, मर्दनगड सारखे काही नवे किल्ले सुद्धा संभाजी महाराजांनी उभारले, स्वराज्य संवर्धित केलं. आपल्या 9 वर्षाच्या कारकिर्दीत संभाजी महाराजांनी 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा जगाच्या इतिहासाला फक्त संभाजी राजांची नोंद घ्यावी लागली. संभाजी महाराज जंजिराच्या सिद्धी त्यांनी वाकवला, पार दर्यात बुडवला. लंकेला जाताना प्रभू श्री रामचंद्रांनी रामसेतू बांधलाय. जंजिरा घ्यायला गेल्यावर संभाजी महाराजांनी दर्याला वेसर घातलीये. दर्यात त्यांनी शंभू सेतू उभारलाय. कधी जाऊन बघून या. तो जंजिरा बुडलाच, पण त्या जंजिरावर भगवा फडकवतानाच नेमका कल्याणवर हसन अली खान चालून आला. जंजिराचा वेढा संभाजी राजांनी दादाजी पंतांवर सोडला. कल्याण राजे पोचले, हसन अली खान तुडवला. कल्याणवर पुन्हा भगवा फडकवला, पण या नादात जंजिरा मात्र घ्यायचा राहिला. गोवेकर पोर्तुगीज खोंड्याच्या लढाईच्या विद्राईला असा तडाखा दिला की नदीतनं विद्राई दहशतीनं पळत सुटला. संभाजी महाराज घोडा घेऊन त्याच्या पटपट नदीत घुसले, पण घोडा धरायला लागला. संभाजीराजे वाहते जाऊन बघतानाच आमचा स्वामिनिष्ठ झेपावला. घोड्यासहित संभाजी महाराजांना बाहेर काढलं आणि काट्यावरचा स्वामिनिष्ठ फुटफुटला. होते खंडो म्हणून वाचले शंभो. खंडो बदाडने शंभूराजांना वाचवलं. पण गोवेकरांनी संभाजी महाराजांची इतकी दहशत घातली की गोव्याची त्यांची राजधानी बदलून त्यांनी मुरगा वर्षात त्याचा घाट घातला. संभाजी राजांचा शेजार नको. इतकी भीती. इंग्रज हे तर पुरते वाकवले. मुंबईच्या इंग्रजांना संभाजी महाराजांनी सांगितलं मुंबई विकत द्यायची, चालू पडायचं. मुंबई बंदराचं महत्व संभाजीराजे जाणून होते. 40,000 पापड्याला व्यवहार ठरला. मुंबई द्या निघा. पण संभाजी महाराजांचं अकाली निधन झालं आणि तो व्यवहार तसाच रखडला. त्यावेळी जर संभाजी महाराज मुंबई विकत घेत होते तर 150 वर्ष इंग्रजांचं राज्य या हिंदुस्थानवर आलंच नसतं. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट.